लोकांचं जेवण आहे. 65 प्लेट लावले आम्ही. 65 प्लेट्स लावले आहे तिथं जेवण आहे. चला गाईस रेडी होत आहे. थोड्या वेळामध्ये चालू होणार गाईस काम. अंजर आहे दाखवा बरं त्यांना. एवढं काही आहे. मन आता उतरवतो तिथं ठेवायचं आहे. आता कशाचा कार्यक्रम आहे आय डोंट नो, मला माहिती नाही. 150 लोकांचा कार्यक्रम आहे गाईस. त्या मेनूमध्ये काय असेल ते बघू आपण. नाईटच्या मेनूमध्ये असं गुलाबा गाईस असा सेटअप लावून ठेवला आहे आम्ही. लाल लाल झाला आहे माझा हात बघा. हे प्लेट्स वगैरे बघा कसं डिझाईननं केलं आहे गाईस आम्ही. इथं टिश्यू पेपर वगैरे लावले आहे. मीठ आहे, चम्मच. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू अनदर ब्लॉग. आदित्यकडे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो मित्रांनो, आज आहे संडे. आज सुट्टी आहे मला ऑफिसला. सो आज मॅनेजमेंटच्या कामाला चाललो आहे मी, हॉटेल मॅनेजमेंटच्या कामाला. सो रेडी वगैरे झालो आहे. फक्त केस बरोबर सेट करायचे गाईज. बाकी बस निघायचंच आहे, अजून काही नाही गाईज. आता फक्त नाश्ता करायचा आहे गाईज. नाश्ता झालो की लवकर निघतो. सो गुड मॉर्निंग गाईज. सो आजचा ब्लॉग कसा होते ते बघू आपण. आजचा दिवस थोडा स्पेशल करू, कामाला पण जाऊ, थोडं मजा पण करू. सो आजचा ब्लॉग कंटिन्यू बघा तुम्ही. तो हे गाईज आता मी नाश्ता करत आहे. वरण भात आहे आणि लोणचं आहे. सो लवकरात लवकर नाश्ता करतो आणि कामाला निघतो गाईज. आणि काम पण थोडं दूर आहे, पेठेमध्ये काम आहे. शनिवार पेठमध्ये वाटते काम, त्याच साईडला होतं लोकेशन. तो नाश्ता करतो आणि जातो. हे गाईज नाश्ता वगैरे झाला आहे, फ्रेश पण झालं आहे मी. सो आता स्कूटी पण काढली आहे गाईज. कचरा पण आहे, कचरा पण फेकायचा आहे गाईज. सो गाईज चला निघूया. 8:30पर्यंत पोचायचं आहे गाईस. चला निघूया. गाईस लोकेशनला पोचलो आहे. आता गरमागरम चाय पितो मी. इच्छा झाली की चाय पिऊ म्हणून. हां चांगलं वाटतं गाईस, गरम गरम चाय पिली सकाळी सकाळी, दिमाग काम करतो. सो आता लोकेशनला पोचलो आहे गाईस. आता बघतो काय काम देणार. डेला काय माहीत काय काम राहणार, नाईटचं पण माहीत नाही मला काय काम राहणार. लग्न राहणार, रिसेप्शन काही आय डोंट नो. आता बघू, कंटिन्यू ब्लॉग बघा. काकडी आहे, गाजर आहे, दाखवा बरं त्यांना बघा. एवढं काही आहे. काम चालू आहे आता. नंतर शिलायचं, काकडी शिलायचं. मी बीट शिलत होतो आणि पूर्ण लाल लाल झाला आहे माझा हात. आता मेन लोकेशनवर आलो आहे. मेन लोकेशन म्हणजे इथं आहे कार्यक्रम. कशाचा आय डोंट नो, लग्नाचा आहे की काय आहे माहिती नाही, पण इथं कार्यक्रम आहे गाईस. बघा कार वगैरे मस्त सजून आहे. लग्न झालं वाटते गाईस, मला तर हे वाटत आहे लग्न झालं आहे. कशाचा कार्यक्रम आहे आय डोंट नो. लोकेशनवर आलो आहे. आता काही नाही, 60 लोकांचं जेवण आहे म्हणते. 60 लोकांचं जेवण आहे. आता कधी चालू होणार आय डोंट नो. 12-12:30 वाजता चालू होणार. आता वाजले आहे 10. गाईस भूक लागली होती, सो लेस घेतला आहे. लेस खाते आता. काम चालू व्हायला उशीर आहे, त्यामुळे लेस घेऊन टाकलं.
खासाठी रत्त बघा काही 2 रथ आहे, एक बॅक साईडला 2. सो हे काही सामान आणलं आहे. सो सामान आता उतरवतो, तिथं ठेवायचं आहे. आता सेटअप लावणार आता आम्ही. प्लेट्स लावायच्या बरोबर. चलो बस हो गया. चला गाइस रेडी होत आहे. कपडे घालते आता आम्ही. कॅप नाही घालायची आहे ना सर? दुसरी थोड्या वेळामध्ये चालू होणार गाइस काम. चलो काम चालू होते आता गाइस. बघा हे प्लेट्स वगैरे बघा कसं डिझाईननं केलं आहे गाइस. आम्ही इथं टिश्यू पेपर वगैरे लावले आहे. मीठ आहे, चम्मच आणि इथं सॅलेड आहे गाइस. पूर्ण सॅलेड वगैरे कट करून आहे. लिंबू, कांदा आणि गाजर आहे आणि काय काकडी आहे. याच्यामध्ये गाइस काय आहे, चपात्या आहे याच्यात आणि याच्यामध्ये सुकं चिकन आहे आणि इथं रस्स्याचं चिकन आहे, नॉनव्हेज आहे आणि याच्यामध्ये गाइस मटणाची भाजी आहे आणि याच्यामध्ये राईस आहे. सो आमचा सेटअप झाला आहे गाइस पूर्ण. गाइस अर्ध्या 1 घंट्यानंतर काम चालू होणार. बरोबर सेटअप वगैरे लावणार आता आम्ही इथं. आम्ही 3 जण आहे. तो एक दादा आहे, पवन भाऊ आहे आणि लोकांचं जेवण आहे. 65 प्लेट लावले आहे आम्ही. 65 प्लेट्स लावले आहे तिथं जेवण आहे. सो लोक वाढतात ना, सो त्यामुळे 5 प्लेट जास्त लावले आहे. आणि कॅप वगैरे कॅप वगैरे घातली आहे काही त्यांनी. काम संपायला आहे काहीच काम संपायला आलं आहे. फक्त 10 लोक राहिले आहे. आता मस्त फॅन इथं लागून आहे आणि मी इथं बसून आहे चुल्यावर हवा घेत. हे गाईस मला तर लागली आहे खूप भूक. सो मी आता जेवण करतो गाईस. भूक लागली आहे मला. मी आता जेवण करतो. चिकनची भाजी आहे, मटनची भाजी आहे, डाळ आहे, पनीरची भाजी आहे, भात आहे, चपाती. सो जेवतो गाईस. जबरदस्त भाजी झाली गाईस. चिकन जबरदस्त भाजी झाली गाईस चिकनची. गाईस लवकर जेवण करतो. नाईटच्या ऑर्डरसाठी जायचं आहे आता. आणि आता वाजले गाईस 3:30. लवकर काम आवरलं गाईस. पहिला ऑर्डर तर झाला आहे, डेचा ऑर्डर झाला आहे. आता नाईटच्या ऑर्डरसाठी जातो गाईस. चला गाईस निघूया. हे गाईस दुसऱ्या लोकेशनला आलो आहे, दुसऱ्या ऑर्डरवर आलो आहे. सो डेचा ऑर्डर झाला आहे, आता नाईटचा ऑर्डर चालू होणार. वेदांत मंगल कार्यालयामध्ये आलो आहे गाईस मी. आणि फोनमध्ये चार्जिंग थोडी लो झाली होती, फक्त 8% होती गाईस. मस्त यूज करत 2% वाढला. आता ब्लॉक पण काढायचं आहे, मग लवकर चार्जिंगला लावला फोन. आता फोन झाला आहे चार्जर. आता चार्जिंगला आपल्या स्कूटीच्या डिगीमध्ये ठेवून देतो गाईस. आता नाईटचा ऑर्डर चालू होणार. मंगल कार्यालय चांगलं आहे, एवढं आहे की फक्त तिथपर्यंत पायदळ जावं लागतो. तो नाईटचा ऑर्डर चालू होणार गाईस. आता वाजले आहे गाईस 6 होणार. 7-7:30 वाजता. सकाळपासून फ्रेश पण झालो नाही, फ्रेश होऊन जातो. झालो आहे मी. केस वगैरे बरोबर सेट केले आहे गाईस. आता रात्रीचा कशाचा कार्यक्रम आहे आय डोंट नो, मला माहिती नाही. 150 लोकांचा कार्यक्रम आहे गाईस. सो आता चालू व्हायला वेळ आहे. थोडंसं बाहेर आलो आहे, फ्रेश वगैरे झालो आहे. डेचा तो ऑर्डर झाला आहे, आता नाईटचा आहे. सो गाईस संडेचा ब्लॉग असा आहे, संपला नाही आहे, चालूच आहे. आणि हे बघा, अरे बापरे बकरी, किती बकरी आहे. हे बघा कुत्रं पण मागे चाललं आहे.
तो काही संडेचा ब्लॉग संपला नाही आहे म्हटलं, चालूच आहे, संपायला वेळ आहे. आता नाईटचं ऑर्डर करायचं आहे, मग घरी जायचं आहे. सो आता वेळ आहे, चालू होईल ऑर्डर. जेव्हा चालू होणार तेव्हा भेटू आपण. मॉर्निंगचा चांगला झाला, मॉर्निंगचा 60 लोकांचाच होता आणि आता नाईटचा आहे 150 लोकांचा. हे बघा काही असा सेटअप लावून ठेवला आहे आम्ही. डेचा मेनू तर बरा वाटला, खूप भारी वाटला डेचा मेनू. नॉनव्हेज होता. आता नाईटच्या मेनूमध्ये काय असेल ते बघू आपण. नाईटच्या मेनूमध्ये असं गुलाबजामुन वगैरे, डेमध्ये पण गुलाबजामुन होतं. इथं आज स्वीटमध्ये काय राहणार नाईटमध्ये ते बघू. 2 भाजी आहे वाटते, एक आलू वांग्याची भाजी आहे आणि डाळ आहे, बरोबर ना? पनीर आहे. अरे वा, पनीर आहे तर मग मजा. सो गाईस वेळ झाला आहे ब्लेझर घालायचं, ब्लेझर घालतं आहे. आणि आता वेळ झाला आहे गाईस 7. गाईज लॉनच्या बाजूला ट्रक पण आहे. हे बघा क्रिकेट खेळत आहे सगळे. संडे आहे तर सगळेजण खेळत आहे. वाव. आणि इथं कार्यक्रम आहे आणि इथं आम्ही सेटअप लावला आहे. गाईस कार्यक्रम झाला आहे आणि मी आता जेवण करत आहे. वरण भात आहे, पुरी आहे गाईस. सो जेवण करतो मी. आणि यार काही सॉरी आहे, मला व्हिडिओ काय काढायला मिळाला नाही म्हणजे. आणि मी आज ना म्हणजे एकच हात माझा बिझी नव्हता, 2 हात बिझी होते. एका हातानं मी गुलाबजामुन पण देत होतो आणि एका हातानं भजी पण देत होते. आणि मी एवढं कामात होतो त्यामुळे मला शूट काढताच नाही आला आणि कोणाला फोन पण नाही दिला मी. सो त्यामुळे त्यासाठी सॉरी गाईस. झालं आहे आता काम. वरण चांगलं झालं वरण. वाईट जेवण करतो आणि लवकर झाला कार्यक्रम. एंगेजमेंट होती. नवरदेव नवरीन पण जेवले, तर आम्ही पण जेवतो. सकाळच्या ऑर्डरवर 50 रुपये टिप निघाली. आता काय माहीत किती रुपये निघणार हां टिप. गाईस मेडिकलमध्ये आलो आहे मी औषध घ्यायसाठी. रोहिणीताईला बरं वाटलं होतं सो त्यामुळे. सो घेतले आता औषध. आता चाललो आहे घरी काहीच. आणि आता वाजले घरी 11:30. थँक्यू. सो चला काही जाऊ द्या घरी. मी आलो आहे घरी आणि 12:10 झाले आहे गाईस. आलो घरी, फ्रेश वगैरे झालो आणि काय नाही, ताईला औषध दिली. ताई झोपली. आणि गाईस आजचा संडेचा ब्लॉग असा होता. मॉर्निंगला गाईस जो ऑर्डर झाला तिथे 50 रुपये भेटले. नाईटला जो ऑर्डर झाला तिथेही 50 रुपये भेटले. टोटल मिळून 100 रुपये भेटले. मॉर्निंगला 100 रुपयाचाच पेट्रोल भरला होता. सो टिपचे पण 100 रुपये जमा झाले होते. 100चा परत पेट्रोल भरला. आलो मग घरी गाईस. टिपचे फक्त 100 रुपये भेटले. जाऊ द्या, भेटले तेच मेन गरजेचं आहे. आणि गाईस काहीतरी सांगत होतो मी तुम्हाला. मी असंच फ्रेश व्हायच्या वेळेस विचार करत होतो मी की ब्लॉग चालू करणार तर मला हे सांगायचं आहे म्हणून. काय सांगायचं आहे, थंबनेलवरून काहीतरी विचार करत होतो मी की टायटल काय द्यायचं म्हणून ब्लॉगला. त्याचाही विचार करत होतो. द्या आता तर आठवण नाही येत आहे. चला काही संडेचा ब्लॉग असा होता. सकाळी गेलो 8 वाजतापासून. आता डायरेक्ट 12 वाजता घरी आलो. 2 ऑर्डर मारून आलो. उद्या परत ऑफिसला. परत तीच माझी आयुष्य. तेच ऑफिसला जा, घरी या, तेच गाईस. आणि माझे मिनी ब्लॉगचे गाईस 200 ब्लॉग कंप्लीट झाले आहे. तुम्ही भरभरून प्रेम दिलं त्याला, त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि आभार तुमचं की मला 200 ब्लॉग झाले आहे माझं. असंच तुमचं प्रेम राहू द्या. आणि काही 2000 सबस्क्रायबर करायचे आहे. लवकरात लवकर करून द्या ना यार, प्लीज ना. करून द्या म्हणजे म्हणत नाही की करून द्या म्हणून, मी सांगत आहे की
व्हायला पाहिजे आपले 2000 सबस्क्रायबर. सो सपोर्ट असू दे, तुमचा सपोर्ट आहे तरी पण सपोर्ट असू द्या गाईस. सो गाईस आता काही नाही गाईस, सोपतो उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू. सो संडेचा ब्लॉग असा होता मित्रांनो, संडे स्पेशल ब्लॉग. सो संडेच्या दिवशी चांगला संडेचा फायदा घेतला मी. संडेच्या दिवशी फायदा म्हणजे कामाला गेलो. सो मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करू. सो मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि तुमच्याबरोबर असंच राहू द्या. अशा एका नवीन ब्लॉगमध्ये भेटू. गुड नाईट अँड बाय बाय.